नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक व बा बोधे लिखित तुणतुण ही कादंबरी. आज या कादंबरीचा 5वा भाग. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच विनंती करतो आणि सुरू करतो तुणतुण भाग 5वा. सारं विसरून चंपाला परत तमाशात घ्यायचं असं काशीनं ठरवलं. स्वार्थी वृत्तीच्या ढोलकीवाल्याने तिला साथ दिली. काशी चंपाकडं स्वतः जाणार नव्हती. कुणाला पाठवावं तिला कळत नव्हतं. ढोलकीवाला म्हणाला, मी जातो आणि चंपीला वडून आणतो. अरे ती वडून येणार नाही, उलट तुला म्हसरवानी वडल आणि वाड्यात टाकल. एवढी चरबी चढली का तिला? इथं येऊ दे, 4 दिवसात दुमती करतो. अरे तिची किंमत तुझ्यासारख्या बिनअकलच्याला काय कळणार रे? तू जेव्हा तेव्हा माझी अक्कल काढत जाऊ नको बरं का. तू बी अरे तुला बोलायचं काम नाही मला. किती बी केलं तरी रोजानं ठेवलेला भाड्या आहे तू. सर्जा चपापला. काय न बोलता ढोलकी आवळत बसला. काशीनं बाबण्याला हाक मारली, बबन काय करतो बाबा? नाही काय नाही, जेवणाची तयारी चालली. ते आलं संपलंय, चाललो होतो आणाय गावात. हे बघ, माझं एक काम करायचं. करू की, कवा नाही म्हणलंय का आपण? शाबास. हे बघ, राजवाडीला जायचं, चंपीला मोरं घालून आणायची. नाही पण अक्का साहेब येते ना का? अरे समजूत घाल, गोडीन घे म्हणाव आईने आणपाणी सोडलंय, चटी येते बघ. पण मला एकट्याला जमणार आहे का ते? मग तुला आणखीन कोण पाहिजे बाबा बरोबर? 3 जणं तरी द्या की. रक्टे टकले नाकारण जातो 4 जणं, काम फतेश करून येतो बघा. आता एवढी रकाशाला माणसं, तिथं काय जागरण घालायचं का? अहो असावी दोघाला 3. पाडलाच मार त्यांनी दणदणक्यात वाटणीदार तरी झाले. सारी हसली, आपापल्या कामासाठी सारी पांगली. राणी हळूच आईजवळ आली. आई, मला नाही वाटत अक्का येईन. कशावरनं म्हणते तू? अगं बागायतदारीन झाली ती. आई तर गादी मिळायला लागली हो, कोण रागात आठवण? हे बघ, किती बी केलं तरी ती हाय नाची. ती बसली तरी तिचे पाय काय तिला बसू द्यायचं नाहीत. पण ती नाही आहे तेच बरं आहे की. का गं बाया, निदान त्यामुळं पब्लिक माझ्यावर भुलतंय तरी. आका आल्यावर आम्हाला कोण विचारणार? अगं तसं काय नाही बाई, तू बी 100 नंबर सोनं आहे. असून काय करते? तुला कुठं त्याची किंमत आहे? मी म्हणते आता मला नाही दम निघत, माझं लगीन लाव. हा गं, पर लग्नाला नवरा पाहिजे का नको? आपल्यातला एखादा गडी आवडला असेल तर सांग मला. टकले कसा आहे? अगं किती बी केलं तरी तो सोंगाडे आहे, फटकं खाणारा साधा हवालदार. पण मला आवडतो की त्यो. तसा गुणी पोरगा आहे, वाईज काळ आहे एवढं. असं नका, मला तो आवडतो. बरं बाया, तुझ्या मनासारखं करीन मग ते झालं. उद्या तो जातोय बाबण्यासोबत चंपीला आणाया. नीट समजून सांग त्याला, म्हणाव कसले परिस्थिती तिला मोरं घालून आण. होय सांगते की. आपल्या तमाशातली 4 जण एकाएकी दारात बघून चंपा हार राखली, पण मनात नट्टार राखली. या की रट्टे. अरे बाबने, कसं काय वाट चुकला तुम्ही सारी? आलो होतो इथं आंबळ्याला पाहुण्याकडं, म्हणलं यावं तुमची गाठ घेऊन. बरं झालं आला सा. अरे केवढा वाढ आहे हो आका, काय गुदमरत नाही का इथं जीव? कशाने गुदमरतोय? सोन्याचा घास खाती इथं मी. आणि मग बाजीराव साहेब कुठं गेले? तेव्हा ते झोपल्यात वर. तिने साऱ्यासनी हातपाय धुवाया बादलीभर पाणी दिलं. ताट भरून सफरचंदाच्या फोडी समोर ठेवल्या. सगळा थाटमाट बघून आवाकच झाली ती. चहा प्यायल्यावर म्हणली, आका काय बी म्हणा पण तुम्ही संसाराला लागला बरं का. आई कशी सांगा की. नाही त्यांचं काय खरं नाही. मधी तुम्ही येऊन गेल्यापासून तिने आणपाणी सोडून दिले. कशाबद्दल बाबा? धोसरा काढला हो तुमचा, बसता ओढतं तुमचंच नाव. त्यो किरडे हाय का मी आला? कोण? तो सर्जेराव आहे, लय भाऊ खातो आता. बाईसाहेबांशी बी आरं तुरं करते. कुत्र्याला कोपऱ्यात बांधायचं सोडून मांडीव घेतल्यानं असंच होणार की.
तिचा कुर्रेबाजपणा बघून सगळी गप झाली. बेताडाव लावलेली रंगीबेरंगी चित्र बघत राहिली. तेवढ्यात वरनं हाक आलेच. उठलं वाटतं साहेब. अगं कोणाशी बोलतीये? पाणी आणखी. ती पाण्याचा तांब्या घेऊन वर गेली धावत. बाजीनं खिडकीतनं चोळ फेकत विचारलं, अगं कोणाशी बोलत होती? माझ्या माहेरची माणसं आल्यात. माहेरची? अहो म्हणजे तमाशातली. बोलू की मग वर तेच नाही. सारेच वर गेले. कमरेत वाकवून रामराम घालत ताटकळून उभे राहिले. ती राजेशाही बैठक बघून त्यांना काय बोलावं ते समजेना. बसा ना, बसा, खुर्चीवर बसा. आमच्या घरात आम्ही काय भेदभाव मानत नाही. चंपा, यांना खायला आण काहीतरी. अहो आत्ताच फळं खाऊन चहा घेतला आम्ही. चहा आता जेवल्या बिगर जायचं नाही. चंपा, त्या रामेला पाठव, मटण मागव. दारू काय आम्ही पित नाही बरं का. तुम्ही काय राग मान नका. अहो एवढं स्वागत कोण करतंय गरीबाचं? अरे तुम्ही गरीब नाही, तुम्ही कलावंत आहे, कलावंत. तुम्ही तुंतुनेवाले नाही का? काय नाव तुमचं? म्या रक्ते. यो सोंगाडे टकले. आणि हो गाणारा बाबणे. आणि हो डोरकीपर आमचा आकाराम. साऱ्यांनी पुन्हा रामराम घातला. बाजीरावानं हसून स्वीकारला. चंपा जवळ येऊन बसली तसा तो म्हणाला, तमाशा जोरात चाललाय ना? कशाचा जोरात हो? आकाशात गेल्यापासून पार हवा गेली बघा तमाशाची. का? काशीबाई हाय ते घे, राणी आहे, तो सर्जा आहे. त्याच्या पायात तर समजा ढोना झालाय. बाईसाहेब म्हणल्या काय बी करा, आकासाहेबाला मोरे घालून घेऊन या. कशाला? जोडं खायला का उठसूट भांडायला? आता बघा तमाशा म्हणलं का तेवढं चालायचंच ना. बरं मला सांगा, तुम्हाला पगार किती मिळतो? कशाचा पगार? वरच्या उचलीव कसं तरी भागवायचं. सर्जा काय बाईसाहेबासने सुचू देते वय? कंत्राटदार बी त्योच, मालक बी त्योच, मॅनेजर सुधीक काय चालू देत नाही. नोटा येते ती पण कुठं जाते ते कळना. पण पेटीची किल्ली आईसाहेबाजवळ असती ना. आता दारू चढत नाही तवर असती, एकदा चढली की सर्जाच मालक ना. मग कशाला मिळतोय तुम्हाला वेळेत पगार? अहो पगार राहिला पण ह्या टायमाला ॲडव्हान्स बी भेटत नाही. किती पगारावर काम करता तुम्ही? आम्हा तिघसनी 300-300, आकारामला 150, 2 टायमाचं जेवण हे बोनस. मग कशाला राहतं तिथं? सोडा की नोकरी आहे. नोकरी सोडून काय आम्ही भीक मागायची का? ₹400 देतो प्रत्येकाला. राहतं का आमच्या तमाशात? म्हणजे चंपा सगळं सांगतेच नाही. बरं झालं तुम्ही आला, नाही तर टपाल पाठवणार होतो आम्ही तुम्हाला. चंपानं नव्या तमाशाच्या फडाची बातमी सांगितली तशी सारी हार्राकली. रकट्यानं तर पायच धरलं दोघांचं. देव भेटला हो तुमच्या रूपानं. आता तुम्हीच आम्हाला अन्नाला लावा. हे बघा आता कोणी माघारी जायचं नाही, इथंच राहायचं. टाका टापाल काशीबाईला, आम्ही काही येत नाही म्हणून. अहो जाऊन आमची कापडं चोपडं तर घेऊन येतो. काय नको, आता मोहरं जायचं ते नवीन फड उभा करून. काय टकले? हा होय, पर माझी एक अडचण आहे. कसली? ते काय सांगता येण्यासारखे नाही. ओळखलं मी. त्या राणीव मन बसले तुझं. तुम्हाला कसं काय माहिती? अरे वयाच्या 7व्या वर्षापासून ही तुला बघती ना. हे बघ, तुझ्यावर जर राणीचं खरं प्रेम असन तर स्वतःहून धावत येईन ती. टकले गप झाला. त्यालाही ते म्हणणं पटलं. चंपानं नवा तमाशा काढल्याची बातमी काशीताईला कळली तशी तिच्या तळपायाची आग झाली. चंपीला धरून चेचावी असं तिला वाटायला लागलं. चौघे तिला आणायला म्हणून गेले आणि तिकडंच फितूर झाले. काशीनं सारा तोंडा जमवला. पत्र नाचवत म्हणली, बघा बघा, हे पत्र बघा. अरे माझ्या अन्ना वाढली, मलाच लाथा मारून पळाली. पुन्हा असं करण्यापरास आत्ताच कोणी जाणार असेल तर सांगा, नंतरनं मला फैशी पाडू नका. काशीची ती असहाय्य अवस्था बघून सगळ्यांना वाईटच वाटलं. राणीजवळ आली. आई अगं समजेने फसवलं, पण टाकल्यानं फसवाय नको होतं नाही का? अगं त्यो बी त्याच जातीतला. नशीब माझं तुला नाही पळवून नेलं. असं कसं नेईन? एवढी मोर नाही मी.
राणी हे आता तरी शहाणी हो. चंपीनं टाकलेला बी भुरळ घातले. आता ते प्रेमी सर इथं भनच बनीचा गाळा कापाय बसली. हां, पण आई बी ग बसणार नाही. त्या चंपीला मी चांगला इंगा धावणार. दुसऱ्याच्या सुखात बिब घालवती वय. काळजी करू नका आहे तू. माणसासनी काय तो वाटाय. 10 रुपये पगार वाढीव नसता माणसाची रीग लागते का नाही बघ. राणीचं बोलणं ऐकायला बरं वाटत होतं, पण तेवढ्यानं प्रश्न सुटत नव्हता. उलट जटिल होत होता. सर्ज्या जीभ कापल्यागत गप होता. अलीकडं काशीही त्याच्याशी फारसं बोलत नव्हती. चंपी सोडून तो आता राणीवर मरतोय याचा संशय तिला आला होता. राणीला ती सावध राहायचा इशाराही देत होती. काशीनं पेटी उघडली, एक लखोटा काढला, राणीच्या हातात देत म्हणली, एवढं पाकिट पोस्टात टाकून ये. पण आता असं किती दिवस बसून राहायचं. अगं डोंबारेवानी काय गावात जाऊन नाचाय येत आहे का. मागणी तर यायला नको का आपल्याला. येईल थंडी आटपत आली आता. माणसाला आता पहिल्यावानी आवड नाही राहिली. आणि तमाशी बी लय झाले ग. गर्दी निसती तंबूची. मला सांग, पुशेगावची जत्रा कवा आहे का. बरी आठवण केली. मार्गशीर्ष अमावास्येला रथ असतो, त्याच्यात 3 दिवस. अगं म्हणजे मोरच्या आठवड्यात की सलग 10 दिवस घावत्यान. वय देवाच्या दारात नाही कोणी उपाशी मरत. आवरी करायला घ्या. 4थ्या दिवशी तंबू आवरायला अनेक तलवारकड मिशीचा देखणा माणूस दारात यायला एक गाठ पडली. पांढरा शुभ्र नेहरू शर्ट, गळ्याजवळ खांद्याजवळ नाजूक वीण, तोंडात पान, काळेभोर लांबसडक केस मागे वळवलेले, हातात पिवळी जर्द अंगठी. राम राम, काशीबाईंना भेटायचं आहे. कुठनं आला तुम्ही. लांब तिकडनं, मराठवाड्यातनं. या इथं बसा. ढोलकीवाला भेटलाच. गळ्यात ढोलकी अडकवूनच फिरत होता. तुम्ही सर्जेराव ना. वा वा वा, काय झकास वाजवता हो तुम्ही ढोलकी. ऐकली आहे मी. हां, पण तुम्ही कोण. मी एक रसिक. बाईसाहेबांना भेटायचं होतं. बेटा आम्ही जरा प्रॅक्टिस करतोय पलीकडं. अजून तासाभरानं हलणार गाड्या. तर काय बोलायचं तिच्याशी ते बोला. तिच्याशी. अरे काशी म्हणजे माझी रखेली आहे ती. त्यात घाबरायचं काय. तुम्ही बोला हो, आपली काय हरकत नाही. काय मागाय आला असेल, दुसरं कशाला येत आहे. चांगलं पैशात वाढल्यावानी वाटतं आहे. बसा. शिरला सर्जा दुसऱ्या तंबूत. गोरागौंटा तरुण मात्र मांडीवर हाताची बोटं वाजवत तिची वाट बघत होता. काशी आलीच. हातात बाटली तशीच. राम बाईसाहेब. हां, राम. काय काम काढलं. पेपरमध्ये जाहिरात वाचली, ढोलकीवाला पाहिजे. या आधी कुठं होता तुम्ही. मी बऱ्याच तमाशात काम केलं आहे. काळूबाळूच्या, मंगला बनसोडेच्या. मग आत्ता कुठल्या तमाशात नाही येत आहे. उस्मानाबादचा शंकर धायगुडेचा तमाशा 15 दिवस झालं सोडला. का हो. अपमान झाला की मी थांबत नाही. घोटभर घेणार का. नाही, मी पित नाही. आई जगदंबे शपथ. पान सुपारी हे आपलं व्यसन. ढोलकीशिवाय आजपर्यंत कशात जीव गुंतला नाही. चांगलं आहे की. काय नाव काय म्हणाला. मी चंद्रकांत भोसले. नाव ऐकले का वाटतंय हो. तुम्ही खेडकराच्या तमाशात होता. हो, जवळजवळ 11 तमाशात ढोलकी वाजवली आहे मी. मग बोटाला फडकी का बांधली. वाजवताना भान राहत नाही ना. बोटं फुटली आहेत. आता आली आहेत बरी होत. वाजवू का एखादा तुकडा. हां, पण ह्या बोटाने जमन ना. अहो, ढोलकी हेच बोटावरचं औषध. अरे एकनाथ, ढोलकी आण जरा सर्जाकडनं. त्याने ढोलकीवरनं नीट हात फिरवला. बाईच्या नाजूक गालावरनं फिरवावा तसा. थोडं पाणी प्यायला. मनासारखी ढोलकी आवडली आणि मग तन्मय होऊन अशी काही वाजवली की बसल्या जागेवर काशी भारावली. सर्जासुद्धा खलनायकागत जवळ येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात द्वेष उतू जात होता. बास. अहो, लय छान बसलाय की तुमचा हात. काय रे सर्जा, कशी वाटली ढोलकी. बरी आहे. बरी नाही, फर्स्ट क्लास आहे. पण मी म्हणतो ढोलकीवाल्याची गरजच काय आपल्याला. अरे हाय बाबा, तुला नाही कळायचं ते. काशे, मला विचारले बगर नवा माणूस ठेवायचा नाही. थोडा विचार करून थोबाड उघडायचं. किती बी केलं तरी मी ठेवलेला भाडवा येतो. पुनिंदा डोळं वाटरलं ना, याद राखा तू. सर्जा नाकाव ऊस हाणल्यागत गप्पा.
चरफडं डोलकी उचलून निघाला. डोलकी कुठं नेतोय, ठेव तिथं. आजपासनं तू या भोसल्याला साथ द्यायची, हलगी वाजवून. म्हणजे यो माझ्यावर नवा मालक आणला म्हण की. काय समजायचं ते समज र. राणे, यांच्या जेवणाची व्यवस्था कर. काळी टोपीवाला मॅनेजर आला. तयारी झाली आहे, सगळे हलायचं ना आपण. आज आराम करायचा, उद्या हलायचं. मॅनेजर, बाहेर तंबूजवळ खुर्ची टाकून बसा. आणखीन कोणी आलं तर आत घेऊन या, अजून 4 माणसं भरायची आपल्याला. दिवस मावळस्तवर 10-11 जणं आली. त्यातली 4 घेऊन बाकीची परत पाठवली. आपापली सणनं नाचवत जो तो पळाला. पोटाच्या मागं काम हुडकीत गेला. मुबलक पैसा आल्यानं इथं चंपानंही जम बसवला. एकापेक्षा एक सरस 40 कलाकार गोळा केले. वरच्या कामाला 35 जणं नेमली. चंपावती राजेवाडीकर या नावानं नवीन फड उभा केला. बाजीरावसुद्धा हरकला. स्वतःपेक्षा तयार असे 2 नवीन ढोलकेवाले त्याने घेतले. मालकीचे 2 जनरेटर खरेदी केले. गावाबाहेर मळ्याजवळ प्रचंड गोडाऊन बांधलं. सामान तिथे ठेवलं. रिहर्सल घ्यायला जागाही झाली. रात्रंदिवस सगळे राबत होते. वगाच्या कथा लिहिणारा नवा लेखकच त्यांनी गाठला होता. चंपाचा उत्साह दिपून जावा असा होता. आराम हा प्रकार तिला माहीतच नव्हता. केवळ आईच्या विरोधात फड उभा करायचा म्हणून तिने केला नव्हता, तर तमाशाला समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी असं तिला वाटत होतं. वैभवशाली दिमाग तमाशाला लाभावा यासाठी ती झटत होती. रिहर्सल सुरू झाली की बाजी खुर्ची टाकून आरामात सिगरेट फुकत बसायचा. ढोलकीवाला कणसे जीव खाऊन वाजवायचा. त्याच्या वाजवण्यावर सगळे फिदा होते. एकदा सकाळी चहा पीत तो गच्चीवर बसून होता. डोक्यात तमाशाचा तंबू फडफडत होता. तमाशाचा पहिला खेळ कुठं करायचा याचा तो विचार करत होता. दारापुढे भल्या दांडग्या 2 गाड्या उभ्या होत्या. गावातच राहून गावाला त्यांनी तोंडात बोटं घालायला लावलं होतं. चंपा आलीच तेवढ्यात देवाची पंचारती घेऊन. अहो, कसला विचार करता एवढा? नाही, पहिला खेळ कुठं लावायचा? मग त्याच्यात विचार कसला करायचा? का? मुहूर्त बघून तरफ लावायला हवी ना. अहो, तमाशाचं उद्घाटन व्हायच्या आत 10 गावात बोंब झाली आपल्या तमाशाची. नाही तरी बी सुरुवात कुठनं करायची? अहो, देवाच्या दारात पहिला खेळ करायचा. अगं पण कुठं? पुशेगावला शेवागिरीची जत्रा आहे, त्या सोमवतीला सलग 10 खेळ तिथंच आणायचं. याला म्हणत्या डोकं. ठरलं ठरलं ठरलं. जाहिरात पोस्टर जाऊ द्या पुढं. अजून राहिलेत वय. सकाळी टकले गेला बी. आईला तुम्ही बायका काय अंदाज लागू देत नाही. अहो, चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा? तुमचं ते समजा कॅलेंडरच पाठ असतं म्हणा की. अहो, नवं वर्ष नवा तमाशा, देवाच्या दारात चांगल्या कामाचा शुभारंभ कवा बी चांगला ना. चहा चांगला झाला आहे का? गवती चहा टाकला वाटतं त्याच्यात. अहो, साहेबाची काळजी घ्यायला पाहिजे मला. तो हसला. त्याने वाकून बघितलं. एक गोरीपान पती पत्नीची जोडी दारात उभी होती. कोण पाहुणा आला तर आणखीन? कुठे? हे काय दारात आहे? तिने वाकून बघितलं. धावत खाली गेली. कोण पाहिजे? चंपाबाई राजेवाडीकर इथंच राहतात. हा, या की या. चला बरं चला. त्यांना माडीवर बसायला सांगून ती खाली गेली. चहा घेऊन आली. घ्या चहा घ्या. काय काम? बाईसने भेटायचं होतं. चंपाबाईसने. हवं मीच चंपाबाई. नमस्कार नमस्कार. ही माझी पत्नी शर्मिला. माझं नाव श्याम कुलकर्णी. बरं बरं बरं. काय काम आहे? तुमच्या तमाशात काम हवं आहे आम्हाला. म्हणजे? अहो, तुम्ही ब्राह्मण ना? त्यात आश्चर्य करण्यासारखं काय आहे? पठ्ठे बापूराव आणि रामजोशीसुद्धा ब्राह्मण होते. कला महत्त्वाची, जात नाही. अहो, मनाचा एवढा मोठेपणा राहिला आहे कुठं समाजात? हे बघा, हे माझे पतिराज बाजीराव मोहिते. अरे वा, तुम्ही एवढे तरुण असाल असं वाटलं नव्हतं. का हो? नाही, आपली मनाची एक शंका. यापूर्वी कुठं काम केलं तुम्ही? खूप ठिकाणी. ही गाते, मी लावण्या लिहितो, हार्मोनियम वाजवतो आणि सोंगाड्याचं कामसुद्धा करतो बरं का. बरं झालं तुम्ही योग्य वेळी आला. आता इथंच राहा. इतक्या लवकर आमचं काम होईल असं वाटलं नव्हतं. अहो, आम्हाला गुणी माणसं पाहिजेलच आहे. चला, या निमित्तानं वाघासाठी एक राजकन्या मिळाली. ती ब्राह्मणाची देखणी पोर भलतीच लाजली. बाजीराव तर तिच्या रूपाकडे बघत राहिला. सहज विचारायचं म्हणून त्याने विचारलं, तुमचं शिक्षण किती झालं हो? आम्ही दोघेही ग्रॅज्युएट आहोत.
वा वा, लय छान लय छान. आणि पगाराची काय अपेक्षा? मागे आम्ही नाईटवर नाटकातनं कामं करायचो, आता कायमच आम्ही तुमचे बांधील आहोत, तुम्हाला पटेल ते द्या. दोघात महिना 1000 देऊ, शिवाय वरचा खर्च आम्ही करू. चालेल. काम आवडलं तर 200 वाढवतो. कुलकर्णी जोडी भलतीच खुश झाली. आधी स्टापटीप, त्यात गोरी गोमटी. बाजी हसत म्हणाला, चला, योग चांगला असला ना का माणसं बी लई चांगली भेटतात बरं का. चंपा तिला घेऊन खाली गेली. बाजी श्यामला नव्या बागाची कथा सांगायला लागला. श्रोते हो, हा होता प्राध्यापक व बा बोधे लिखित तुणतुण या कादंबरीचा 5वा भाग. या कादंबरीचा 6वा भाग ऐकूया उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो. पण श्रोते हो, तुम्हाला या कादंबरीचा प्रत्येक भाग कसा वाटतो आहे हे त्या त्या भागावर लिहून कमेंट करा. हा भाग आपल्या कथाप्रेमी मित्रमंडळीत शेअर करा आणि त्यांनाही माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती जरूर करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो आहे, या फोटोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या 6व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.